साधी कल्पना करा का जर समजा आपला बाजार म्हणजे शेअर मार्केट 90% पडलं तर आल्यान डोक्याला मग घ्या. आता आपण त्याच विषयावरती हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि ते व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे, त्या माणसाचं नाव आहे हॅरी डेंट. आता हा कोण आहे, काय आहे आणि त्यांनी काय भविष्य वर्तवले ते आपण जाणून घेणार आहोत. पण ते जाणून घेण्याच्या आधी तुम्हाला हे जाणून घ्यायला पाहिजे का मी संदीप कोठोळ आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल संदीप कोठोळ. एकंदरीत जर आपण बघितलं तर आता हे साधारणतः शेअर बाजारांमध्ये करेक्शन येत असतात. आपण जर 2008चं करेक्शन मी स्वतः अनुभवलेलं आहे, त्यावेळेस जर विचार केला तर 70% जवळजवळ करेक्शन शेअर बाजारामध्ये झालं होतं. 70% करेक्शन. 2008 साली 6600चा निफ्टी हा जवळजवळ 1500 पर्यंत आलेला होता. आणि एकंदरीत त्यावेळेस जर तुम्ही विचार केला तर त्यावेळेस असं झालं होतं का मार्केट सकाळी ओपन व्हायचं, 10% लोअर सर्किट लागायचं, परत मार्केट ओपन व्हायचं, परत 10% लोअर सर्किट लागायचं, दिवसभर मार्केट बंद, असं जवळजवळ 3 दिवस झालं होतं. आणि त्याच्यानंतर पुढचे 2 दिवस मार्केटला परत 10% लोअर सर्किट लागायचं, असं कंटिन्यू झालं. आणि मार्केटला 70% मार्केट हे करेक्शन झालं आणि नंतर त्यातून कवर पण झालं. आणि त्यानंतर आपण पुढे बघितलं असेल का समजा कोरोना काळामध्ये जर आपण विचार केला तर कोरोना काळामध्ये आपला 12,500च्या आसपासचा किंवा 13,000चा तुम्ही निफ्टी पकडा आणि तिथून जवळजवळ तो 7,500 आला आणि म्हणजे जवळजवळ 1378 60% करेक्शन जर आपण विचार केला तर साधारणतः 50 ते 60% करेक्शन कोरोना काळामध्ये सुद्धा झालेलं होतं. आणि मग आपल्याला माहिती आहे का त्यावेळेस काय काय किमती झालेल्या होत्या. आणि जर समजा असंच जर करेक्शन जर झालं तर तुमचा पोर्टफोलिओ काय होईल? तुमचा पोर्टफोलिओ ₹1,00,000 नक्कीच 10,000 होईल. आता पण आपल्याला ही जी चेतावणी दिलेली आहे ती चेतावणी दिलेली आहे एक लेखक आहे, माणूस आहे अमेरिकेमधला अर्थतज्ञ. त्या माणसाचं नाव आहे, त्याचं नाव हॅरी डेंट. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे का 2025 साली शेअर बाजारामध्ये, कुठल्या शेअर बाजारामध्ये ते सांगतात, 2025 साली साधारणतः US मधल्या शेअर मार्केटमध्ये 90% करेक्शन येऊ शकतं. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे तिकडं जर काय झालं तर आता जर त्यांना जर समजा धाप लागली तर आपल्याला दम लागतोय. याचं कारण आपण जर विचार केला डाव जोन्स, नासडॅक ही साधारणतः जगातली सगळ्यात मोठी मार्केट आहेत आणि जर तिथे जर काही झालं तर आपल्याला त्याच्यावाली झळ सोसावी लागते. आता एकंदरीत असं म्हणतात का जर समजा शीख जर अमेरिकेला आली तर बाकीच्या देशांना ताप येतो, अशा ह्या म्हणण्यानुसार आता हे साधारणतः अमेरिकन लेखक आणि साधारणतः इकॉनॉमिस्ट आहेत आणि त्यांनी चेतावणी दिलेली आहे का 2025ला शेअर मार्केटमध्ये मोठा क्रॅश येऊ शकतो आणि तो 2008च्या फायनान्शियल क्रॅशपेक्षा सुद्धा जबरदस्त असू शकतो. आता त्यांनी साधारणतः फॉक्स न्यूजला एका ठिकाणी त्यांनी असं म्हटलेलं आहे का एकंदरीत आता जवळजवळ साधारणतः 2008पेक्षा मोठी साधारणतः मंदी ही 2025ला शेअर बाजारामध्ये काय येऊ शकते. आता एकंदरीत जर आता त्यांनी असं एकंदरीत त्यांचं असं म्हणणं आहे का ते म्हणतात की मी बराच अभ्यास केलेला आहे आणि कुठलंही जे बबल असतं ते कुठलंही बबल हे साधारणतः 4 ते 5 वर्ष ते बबल चालत असतं आणि पण आत्ताचं हे जे काय बबल आहे ते बबल जवळजवळ 14 वर्ष चाललेलं आहे. आणि म्हणजे आपण विचार केला तर 2009 पासून मार्केटला सुधारायला सुरुवात झाली होती, त्याच्यानंतर जवळजवळ आता 2024 म्हणजे 14 वर्षापासून हे सगळं बबल हे चाललेलं आहे. आणि दुनियाभरातली जी काही सरकार आहेत तर ती सरकार त्यांच्या साधारणतः अर्थव्यवस्थेला बूस्ट देण्यासाठी आपले साधारणतः राहत पॅकेज हे साधारणतः जाहीर करतात आणि त्याच राहत पॅकेजमुळे शेअर मार्केटमध्ये मोठा बबल तयार होतोय. आणि असा हा बबल आपल्याला लवकर लक्षात येत नाही, आपल्याला तो 5-6 वर्ष आपल्याला तो लवकर लक्षात येत नाही. आणि पण जेव्हा जर आपल्याला क्रॅश आपल्याला व्हायला लागतो आणि मग त्यावेळेस आपल्याला समजतं का हा मोठा बबल आहे. आता ह्यांनी जर असा विचार केला तर बघा, आता यांनी जर आपण विचार केला तर 2008-9च्या मंदीच्या बाबतीमध्ये पण त्यांनी भविष्यवाणी केली होती आणि साधारणतः त्यांनी 1999 साली जपानमध्ये जो मोठा क्रॅश झाला होता आणि त्या बाबतीमध्ये पण त्यांनी भविष्यवाणी केलेली होती. आता जर आपण बघितलं तर म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे का जर समजा आपल्याला माहिती आहे का US मार्केटमध्ये डाव जोन्स आहे, S&P आहे आणि नॅसडॅक आहे. आता त्यांचं असं म्हणणं आहे का S&P मध्ये जवळजवळ 80% क्रॅश होऊ शकतो,
आणि नॅसडॅकमध्ये 90% क्रॅश येऊ शकतो. आता एकंदरीत असं त्यांचं म्हणणं आहे की 2025च्या आसपास हा क्रॅश येऊ शकतो. आणि आता जर त्यांचं म्हणणं आहे का म्हणजे साल 2024मध्ये वित्तीय बाजार जो आहे तर तो बाजार साधारणतः आपल्याकडं जर आपण बघितलं असेल फेड जे आहे तर फेडच्या व्याजदर कमी करण्याची वाट बघत होता, पण आता ते अजूनपर्यंत काही व्याजदर कमी झालेले नाहीत. आणि जवळजवळ मार्च महिन्यामध्ये असं वाटलं होतं की व्याजदर कमी होतील, पण ते अजून मार्च करता 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 अजूनपर्यंत ते व्याजदर कमी झालेले नाहीत. आणि जर समजा महागाई आहे ती महागाई पूर्णपणे कंट्रोल करण्यासाठी आता हे व्याजदर लवकर कमी केली जाण्याची शक्यता अशी त्यांना वाटत नाही. आणि आता जर समजा व्याजदर कमी झाले नाही तर मग मार्केटचा हा बबल हा फुटू शकतो. आणि जर समजा अशा जर आपण बघा साधारणतः तुम्ही विचार करा 2 महिन्यापूर्वी जे व्याजदर अमेरिकेमध्ये होते ते साधारणतः किती होते माहिती आहे का? 0.25 पर 0.50. आता ते जवळजवळ 5.5% गेलेले आहे. आणि म्हणजे आता जर आपण एकंदरीत समजा विचार केला तर तिकडं त्यांनी इतके व्याजदर वाढवलेले आहेत. आणि आपल्याकडे माहिती आहे आपल्याकडे जवळ 7% व्याजदर आपल्याकडे समजा RBIचा रेपो रेट जो आहे तो 7% होता. आता पण तो आपला जवळ 6-6.5% आसपासच आहे. आणि त्याच्यामुळे आपली जी अर्थव्यवस्था आहे आपली अर्थव्यवस्था मजबूत आहे. पण खरा जो प्रॉब्लेम आहे तो खरा प्रॉब्लेम तिकडं होऊ शकतो, तिकडं म्हणजे अमेरिकेत. आणि तिकडं जर प्रॉब्लेम झाला तर त्याची झळ जी आहे ती झळ आपल्याला बसू शकते. आता हे जे एकंदरीत त्यांनी अशी भविष्यवाणी केलेली आहे आणि त्यांच्या 2 भविष्यवाण्या खऱ्यासुद्धा ठरलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळं आपण कसं करायचं का जर आपल्याला समजा एखाद्या दिवशी वाटलं एखाद्या दिवशी जर कुठल्याही कारणाशिवाय जर समजा 7-8% जर क्रॅश आला तर आपण आपलं शेअर बाजारापासून मोकळं व्हायचं, अलिप्त व्हायचं. बाकी आपण काही करू शकत नाही. कारण आता कसं असतं का ही त्यांची भविष्यवाणी आहे, ती खरी ठरलंच किंवा ती ठरणार नाही हे आपण सांगू शकत नाही. पण असं त्यांचं म्हणणं आहे की 2025च्या आसपास जवळजवळ साधारणतः 80 ते 90% हा शेअर बाजार फक्त कुठला ते सांगतात हे त्यांचं म्हणणं आहे. कुठलं माहिती अमेरिकेतलं, आपल्याकडं नाही. आणि असं त्यांचं म्हणणं आहे का मार्केट पडू शकतं. आता तेव्हा एकंदरीत आता ते त्यांचं म्हणणं आहे. आता शेवटी मार्केट हे कुणाचं नाही आहे. आता एकंदरीत बघा आता जो काय हा आपण संपूर्णपणे व्हिडिओ बनवला होता तो पूर्णपणे व्हिडिओ आपला होता एज्युकेशनल बेसवरती. आणि आपण ह्या व्हिडिओमध्ये कुठल्याही प्रकारचं बाय किंवा सेलचं आपण कुठलंही आपण रिकमेंडेशन दिलेलं नाही. आपण फक्त फॅक्ट जी काय म्हणतो ते फॅक्ट मी तुमच्यासमोर ठेवलेली आहे. आणि तेव्हा एकंदरीत जरी तुम्हाला माहिती चांगली वाटली असेल, व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.